दररोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या लहान मुलांना पण आवडेल. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर ही रेसिपी आहे कोबीचे पराठे. तर इथे मी घेतले कोबी. कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी वरून असाच. एक खिसणी घ्यायची. खिसणीवर हा कोबी खिसून घ्यायचा. हे पराठे तुम्ही केल्यावर तुमची मुलं खूप आवडीने खातील. तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता. तर हे जे कोबी आहे ना, कोबीचे पराठे किंवा धपाटे खाल्ल्यानं अजिबात वजन वाढत नाही. उलटं वजन कमी व्हायला मदत होते आणि तसंच चवीला पण खूप छान लागते याचे पराठे वगैरे केल्यावर. तर आपला कोबी इथे खिसून झालेला आहे. कोबीला अजून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. कोबी स्वच्छ मी धुवून घेतला. एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा. पाणी राहू द्यायचं नाही अजिबात. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण टाकायचा आहे. थोडासा ओवा, थोडे जिरे टाकायचे आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. त्याचं आपण आता वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे वाटण तयार झालेलं आहे. याला बाजूला ठेवते मी. इथे घेतलेली आहे बारीक किसलेली कोबी. तर त्याच्यामध्ये टाकते सगळ्यात आधी तांदळाचं पीठ. त्याच्यानंतर टाकायचं आहे ज्वारीचं पीठ. त्याच्यानंतर टाकायचं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ जरासं जास्त घेते, कारण पराठे हे चवीला छान लागतात. त्याच्यानंतर टाकायचं आहे 2 चमचे बेसनचं पीठ. हे सगळं टाकल्याच्या नंतर मग टाकूयात मसाले. मसाल्यामध्ये ओवा, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. हिरव्या मिरच्याचं मी वाटण तयार करूनच घेतलेलं आहे. ते पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. थोडासा कलर येण्यासाठी म्हणून मी लाल तिखट टाकते आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आहे वरून. हे सगळे पिठं ना त्या बारीक किसलेल्या कोबीमध्ये मिक्स करायचे आहेत. एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे घट्ट. पाणी जेवढं मावेल तेवढंच टाकायचं आहे. जास्त टाकायचं नाही. जास्त टाकलं तर पातळ होईल पीठ. आपल्याला पराठे तयार करता येतील असंच पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा असा मस्त गोळा झालेला आहे तयार घट्ट आपला. एक 5 मिनिटं तसंच ठेवायचं. 5 मिनिटानंतर एक गोळा करायचा, पोळीपाट घ्यायचं, त्याच्यावर ओलं कापड घ्यायचं. कॉटनचं कापड आहे हे. त्याला पाण्यात ओलं केले आणि पोळीपाटावर टाकले मी. त्याच्यावर छान पातळ-पातळ असे पराठे थापायचे आहेत. जास्त पातळ थापले नाही तरी चालतात. ते आपली पराठे थापून झालेले. तवा गरम झालेला आहे. तव्यावर टाकायचं आणि ह्याच्या दोन्ही साइडनं तेल टाकायचं आहे. तेल थोडं भरपूर टाकायचं आणि तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे. छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. किती छान मस्त भाजलेले आहेत आपले पराठे. तर तुम्हीही हे पराठे करून बघा नक्की आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे पराठे कसे झालेत. थँक यू. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.